नामवंत मल्ल घडविण्यासाठी इतर विभागात निवासी व्यायामशाळा काढणार भगवान बापूजी करणकाळ। कुस्ती क्षेत्राला सध्या चांगले दिवस आहेत। उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक मल्लांकडे क्षमता आहे, मात्र योग्य व्यासपीठ, कुस्तीचे डावपेच, खुराक या अभावी आपले मल्ल मागे पडतात। खानदेश वगळता इतर विभागांमध्ये निवासी व्यायामशाळा आहेत। नामवंत मल्ल घडविण्यासाठी धुळ्यातही निवासी व्यायामशाळा काढण्याचा मानस धुळे महापालिकेचे प्रथम महापौर तथा महाराष्ट्र कुस्ती संघटना कोल्हापूरचे धुळे जिल्हा प्रमुख भगवान बापूजी करणकाळ यांनी व्यक्त केला आहे। यावेळी त्यांच्या सोबत केतन जगताप, सिद्धार्थ करणकाळ, गोरख पाटील, विष्णू जावडे, सिद्धाविकास चौधरी, सजन चौधरी, जगदीश सरोदे आदी उपस्थित होते। भगवान बापूजी म्हणाले की कुस्तीचे धडे मला घरातूनच मिळाले आहे। माझे वडील काका हे नामवंत मल्ल होते। स्व रामभाऊ करणकाळ यांनी पहिलवान यांनी कुस्तीगीरांना प्रोत्साहन दिले। पूर्वी काजू व बदामाचा खुराक मल्लांना वाटायचे। तसेच धुळ्याच्या मिलचे मालक श्रीमंत प्रतापशेठ यांनी देखील कुस्तीला प्रोत्साहन दिले। महाराष्ट्र कुस्ती संघटना कोल्हापूरचे प्रमुख संग्राम कांबळे असून त्यांनी महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यात संघटनेचे जिल्हाप्रमुख नियुक्त केले आहेत। कुस्तीमधील केलेले कार्य आणि महापौर केसरीचा इतिहास लक्षात घेऊन त्यांनी मला धुळे जिल्हाप्रमुखपद दिल्याची माहिती बापूजींनी दिली। कुस्तीगीरांच्या समस्या सोडविणे, ग्रामीण आणि शहरी भागात कुस्तीचा प्रसार वाढविणे, भव्य स्पर्धा आणि मैदानांचे आयोजन, प्रशिक्षण शिबिर, सरकारी योजना मल्लांपर्यंत पोहोचविणे, त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, जुन्या काळातील वस्ताद आणि पहिलवानांना पुरस्कार देणे, यासाठी ही संघटना कार्य करणार आहे। 2 ऑक्टोबर 2026 रोजी कुस्ती पंढरी कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या वतीने महाराष्ट्र कुस्ती गौरव महासन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून यात सोहळ्यात ऑलिम्पिकवीर पेलवान खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित खाशाबा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती बापूजींनी दिली। तुम्ही काय असं फक्त कुस्ती संघटना कोल्हापूरची संघटना आहे, नवीन संघटना आहे, पण त्याच्यामध्ये जुने जाणकार आणि कुस्तीचे पोसंदे आणि महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी जुने वस्ताद आहेत, काही कार्यकर्ते आहेत माझ्यासारखे, राजकीय कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत। तर ही कोल्हापूरची संघटना आहे। त्यांनी जिल्हा प्रमुखपद धुळ्याचं मला दिलेली जबाबदारी। काही दिवसापूर्वी मी छत्तीसगडला असताना त्यांचे काही लोक इथं सर्वे करून गेले, कोल्हापूरचे लोक, की धुळे जिल्हा आपल्याला द्यायचा, जिल्हा पद द्यायचंय, तर इथे कोण आहेत बुवा? ते 5-7 लोकांचे नाव आले, त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे माझं नाव आलं, म्हणून त्यांनी मला ती जबाबदारी दिली। त्यांनी मला पहिले विचारणा केली की ही जबाबदारी तुम्ही स्वीकारू शकता का? म्हटलं काय हरकत आहे, आमची तर जुनी परंपरा आहे, कुस्तीमध्ये आमचा जन्म झाला, या मातीमध्ये जन्म झाला आणि आजपर्यंत जसं शेतकरी काळ्या मातीची सेवा करतो तसं आमचा करंगा परिवार काळ्या मातीची पण करतो, लाल मातीची पण सेवा करतो। पद देत चांगली गोष्ट आहे, आपण हे करू म्हटलं। याच्यापूर्वी आम्ही जगताप परिवाराच्या माध्यमातून मोठी कुस्तीचं मोठं आयोजन केलं होतं, तर तसेच आयोजन आपल्याला धुळ्यामध्ये करायचे। एक चांगले कुस्तीगीरांची एक संघटना जिल्ह्यामध्ये, तालुका स्तरावर बी पद द्यायची आपल्याला। जे मोठे मोठे गाव आहेत, जसं शिरपूर आहे, दोंडाईचे आहे, पिंपळनेर आहे, साक्री आहे, शहराध्यक्ष बी नेमायचे, तालुका अध्यक्ष बी, जिल्ह्याची चांगली बॉडी नेमायची आणि केतन शेठ जगताप, राहुल शेठ जगताप यांच्यासारखे काही पोशिंदे बी आपल्याला तयार करायचे। आता मी सत्ताधारी पक्षात असल्यामुळे एक 5 लाख, 50 लाख, 1 कोटी मला म्हणजे आता ही छोटी अमाऊंट वाटते, कारण काय माझ्या मागे एक मोठी शक्ती आहे, एकनाथ शिंदे साहेब। त्यांनी जर कोणाला फोन केला एखादी उद्योगपतीला की धुळ्याच्या जिल्हाध्यक्ष भगवान करणकाळला पैलवानांसाठी 1 कोटी रुपये देऊन टाक, तर ती निधी आपल्याला इकडे मिळू शकतो। मग त्याच्यासाठी आपल्याला पैलवानांना खुराक बी देऊ शकतो, त्यांच्या परिवारातला किंवा त्यांच्या औषध उपचाराचं बी काम करू शकतो आपण, आणि त्यांच्या राहण्याची खाण्याची बी व्यवस्था आपण करू शकतो। त्यामुळे आपल्याला कुस्तीला फार मोठ्या याच्यामध्ये चालना द्यायची, तुमचं सहकार्य पाहिजे। धन्यवाद।